नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ ना खूप जास्त युजफुल असणार आहे तुमच्यासाठी, कारण आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला कंटेंट क्रिएशनचा जो पार्ट आहे ना मोबाईलवरच पाहिजे तर तो मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। कारण आपल्यापैकी भरपूर जणांचं काय होतं, आपण एखादा व्यवसाय जो आहे ना तर तो चालू करतोय पण तो जगभर पोहोचवायला विसरतोय किंवा आपल्याला माहितीच नसतंय की अशा पद्धतीने पण आपला व्यवसाय बाहेर आपण पाठवू शकतो। म्हणजे कुठलाही व्यवसाय, जरी तुम्ही ग्रामीण भागातून एखादा व्यवसाय करताय किंवा जरी तुम्ही शहरातून एखादा व्यवसाय करताय, तर सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे आणि मोबाईल आहेत सगळ्यांकडे, स्मार्टफोन्स आहेत, त्यामुळे एका क्लिक वरती तुमचा व्यवसाय जो आहे ना तर तो अगदी जगभरात पोहोचतो। आणि तो कसा पोहोचतो, त्याचे काय रिझल्ट्स येतात, तर ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे, ठीक आहे, फक्त दाखवणार नाही आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी डिटेलमध्ये शिकवणार आहे। कारण तुमचा कुठलाही व्यवसाय असू देत, अगदी छोट्यातला छोटा असू देत किंवा मोठ्यातला मोठा असू देत, तर मला असं वाटतं की तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि तुम्हाला त्याच्यातून छान असं प्रॉफिट जे आहे तर ते मिळावं। तर माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात आणि कालचा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर अशा टाइपचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील का, ज्याच्यामध्ये छान असं प्रोडक्टिव्ह रुटीन सोबतच काहीतरी नवीन जे आहे तर ते शिकायला मिळतं। सेम कॉन्सेप्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये पण फॉलो केली आहे, कारण माझ्या असं लक्षात आलं, कारण कालच्या व्हिडिओला ना तुमचा ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जो होता तो जास्त होता। आता ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन काय असतो, त्याचा आपल्यावर काय परिणाम असतो, तर ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये कमिंग व्हिडिओज मध्ये जे आता ते बघायला मिळेल। त्यामुळे रोज दिवसातून ना एक 10-15 मिनिटं तरी काढून माझं चॅनल नक्की सर्च करून जो काही कॉन्टेंट असेल ना तर तो नक्की चेक करा, कारण खरंच तुमच्यासाठी मी खूप छान युजफुल मोटिवेशनल असा कॉन्टेंट जो असेल तर तो घेऊन येत असते। जरी नोटिफिकेशन युट्यूब सध्या ना माझे नोटिफिकेशन पाठवत नाहीये कोणाला, तर जरी तुम्हाला माझे नोटिफिकेशन येत नसेल ना तर खाली सबस्क्राईबच्या शेजारी बघा एक बेल बटन दिसतोय ना, तर त्या बेल बटन वरती क्लिक करा। रोज बरोबर 11 वाजता मी नवीन व्हिडिओ जो असेल तर तो पोस्ट करेन। आणि जरी तुम्हाला नाही नोटिफिकेशन आली तर क्षितिजा भाट KSHITIJABHAT भाट या नावाने जर तुम्ही सर्च केलेत ना तर माझा चॅनल जो आहे तो तुम्हाला दिसून जाईल। त्यामुळे नक्कीच तुमच्या लाईफचे हे दिवसाचे हे 10-15 मिनिटं तुमच्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतात। तर सकाळी सकाळी सगळ्यात पहिला नाश्ता आवरून आम्ही बसलो लगेच कामाला। म्हणजे तिन्ही मुलं खेळत होते हॉलमध्ये, मी त्यांच्यावरती छान मॉनिटर करून माझं जे काम आहे तर ते करायला बसले। राशी तुम्हाला दिसत असेल इकडे फिरतेली। तर ना आपण काल जी डिझाईन बनवली होती ना तर त्या क्लायंटची रिक्वायरमेंट आली की आम्हाला मॉडेल जे आहे ते चेंज करून द्या। आपण जी पहिला फोटो घेतला होता ना मॉडेलचा तर तो चेंज करून द्या, त्यांना तो नव्हता आवडला। तर त्यासाठी डिझाईन सेम ठेवली आणि वेगवेगळे मॉडेल्स होते तर ते त्याच्यामध्ये मी ऍड करून बघितले। तर ऍक्च्युअली कॅनव्हावरती तुम्हाला एलिमेंट्स मध्ये जर कॅनव्हा प्रो असेल तर तुम्हाला भरपूर मॉडेल्स मिळतात, भरपूर म्हणजे भरपूर मिळतात। हेअर केअर, स्किन केअर, कुठलाही बिझनेस तुमचा प्रमोट करायचा तर मॉडेल्स मिळतात। तर मला हा बेटर वाटला येलो, आणि खरं सांगायचं तर क्लायंटला पण हा खूप जास्त आवडला पोस्टर। तर छान व्यवस्थित सेट केला पोझिशनच्या अकॉर्डिंगली, परत बाकीचे काही चेंजेस होते तर ते बनवले, सेम डुप्लिकेट केला आणि 2 बॅकग्राऊंड मध्ये आपण त्यांना दिला होता ना, एक बॅकग्राऊंड होता तर तो हा आहे आणि दुसरा बॅकग्राऊंड सेकंड वन जो की लाईट पिंकचा होता। त्याच्यानंतर नेक्स्ट मी केलं ते म्हणजे आता मी प्रत्येक वेळी 2-2 मॉडेल्स देतेच, तर यावेळेला काय केलं, आता कन्फ्यूज नको की क्लायंटला आवडेल की नाही आवडेल, तर त्यासाठी मी सेम डिझाईन पण 2 वेगवेगळे मॉडेल्स घेऊन बनवली। म्हणजे टोटल 4 डिझाईन्स मी बनवल्या क्लायंटला पाठवण्यासाठी, कारण पुन्हा क्लायंटला असं नको वाटायला की आपण पैसे देतोय तर आपल्या मनासारखं नाही झालं। तर क्लायंटला जे काही काम आपण दिलेलं आहे ना तर ते अगदी बेस्टच वाटलं पाहिजे। क्लायंटला आता याचे प्रिंट्स काढायचे आहेत बरं का, तर मी यांना PDF प्रिंट मध्ये 4 वरचे इमेजेस सिलेक्ट केले आणि PDF प्रिंट मध्ये जी आहे तर ती डाउनलोड केली आणि ही जी PDF होती तर ती मी क्लायंटला व्हॉट्सअप वरती शेअर केली। डाउनलोड करतानाच ऑप्शन येतोय की जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर तुम्ही सिंपली PDF प्रिंट मधून ती डाउनलोड करू शकता, अशा टाइप मध्ये PDF त्यांना पाठवू शकता। आता PDF प्रिंट झाली, त्यांना व्हॉट्सअपच्या स्टेटस वरती ठेवण्यासाठी मी काय केलं, PNG मध्ये सुद्धा हे जे 4 फोटो होते ना तर ते डाउनलोड केले, म्हणजे फोटो फॉर्मॅट मध्ये डाउनलोड केले, सो दॅट त्यांना इझी जाईल ना, ते PDF चे त्यांना नाही कळणार कन्वर्ट कसं करायचं PNG मध्ये। त्यामुळे मी दोन्ही फॉर्मॅट्स मध्ये पाठवले, फोटो फॉर्मॅट मध्ये पण आणि PDF मध्ये पण। आणि मग अजून काही त्यांचे डिझाईन्स बनवायच्या तर ते त्यांनी मला कॉन्टेंट जो होता तर तो शेअर केला। थोडासा अभ्यास करूया म्हटलं, काय काय करायचं, कसं कसं करायचं। तोपर्यंत बघितलं तर व्हॉट्सअपला आकाशने भरपूर मेसेजेस करून ठेवले होते। मी आकाशला सांगितलं होतं की जरा मम्मी साडी शिवते, आपल्या ऑर्डर्स आल्यात आता भरपूर साड्यांचे, तर मम्मी साडी शिवायला घेतलेली आहे
तर म्हटलं की मला थोडेफार फोटोज आणि व्हिडिओज जे काय असतील तर ते सगळे पाठवून ठेवतो. त्याने मला फोटोज आणि व्हिडिओज पाठवले होते. तर ही बघा कस्टमाइज साडी आहे. 5 वर्षाच्या मुलीसाठी कस्टमाइज ऑर्डर आली होती. तर त्या अकॉर्डिंगली आपण ती जी साडी आहे ती तयार केली. खूप सुंदर ऍक्च्युली ही साडी वाटते. ही पूर्ण तयार झाली ना की याची सुद्धा डिटेल व्हिडिओ जी आहे ती तुम्हाला मी शेअर करेन. कारण ऍक्च्युली ही उद्या आहे ना शिप होणार आहे. आपल्या इथून डिलिव्हरीसाठी जाणार आहे साडी. तर डिलिव्हरीला जायच्या आधी याचे जे काही फोटोज असतील ना तर ते सगळे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. तोपर्यंत मुलांचा ब्रेक घेतला थोडासा आम्ही काहीतरी खाऊ पिऊ करायला. संध्याकाळची वेळ झाली होती. काम करता करता कुठे वेळ जातोय कळतच नाही ऍक्च्युली मला. तर मला ओळखणाऱ्या भरपूर जणांचे हेच प्रश्न असतात की तू दिवसभर घरामध्ये काय करतेस 3 मुलांसोबत. तर माझं असं सगळं चालू असतं की थोडं काम करायचं, म्हणजे जसं वेळ मिळेल त्या पद्धतीने. थोडं काम करायचं, मुलांना भूक लागली की मग थोडासा ब्रेक करायचा, मला भूक लागली की थोडासा ब्रेक करायचा आणि कंटिन्युअसली काही ना काहीतरी जे असेल तर ते करतच राहायचं. तर मोस्टली मी आता दुपारी पण झोपायचं जे होतं तर ते बंद केलेलं आहे. कारण दुपारी मुलं झोपतात आणि मुलं झोपली की छान प्रोडक्टिव्ह मला काहीतरी भरपूर आयडिया सुचतात आणि त्यामुळे मग मी दुपारी सुद्धा काम करत बसते. पण कधीतरी म्हणजे 15 दिवसातून एकदा असेल किंवा आठवड्यातून एकदा असेल जर थोडाफार कंटाळा आला ना तर मी निवांत सुट्टी घेते. म्हणजे फोन वगैरे सगळंच मग माझं दुर्लक्ष करते. काही अर्जंट काम असेल तर टीम मेंबर्स वरती सोपवते आणि मग मी निवांत एक दिवस जे असेल तर ती सुट्टी घेते. तर आता बघा मी इनशॉट ऍप जो आहे आपला मोबाईलचा, ते काय इनशॉट ऍप व्हिडिओ एडिटिंगचा ऍप आहे. लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते. तर इनशॉट ऍप मध्ये मी आता एडिटिंग करते. तर आकाशने मला काही फोटोज आणि व्हिडिओज पाठवले होते, म्हणजे माझ्या भावाने शिवतेले साडीचे. तर ते सगळे मी एकत्र करते. आता 3-4 कॉन्टेंट आहेत, काही फोटोज काही व्हिडिओज. तर ते मी एकत्र करते आणि कॉन्टेंट बनवते शॉर्टसाठी. सेमच व्हिडिओ असेल, इंस्टाग्राम वरती जाईल, फेसबुक वरती जाईल आणि युट्यूब वरती जाईल. सेम व्हिडिओ, फक्त 3 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स वरती आपल्याला ती शेअर करायची आहे. तर कॅनवा मध्ये मला एक ऍक्च्युली जसं मी आता क्षितिजा भाटचं केलं ना तर त्या पद्धतीने मला माऊली बिझनेसचं हवं होतं, सॉरी माऊली फॅशनचं हवं होतं. सगळी नावं आहेत ना माऊलीवरूनच घेतलेली आहेत. तर हा इथे ना मी माऊली फॅशनचा जो काय आपला लोगो बनवला तर हा टेम्पररी लोगो आहे. कारण दसऱ्याच्या दिवशी मला हे लॉन्च करायचंच होतं, तर त्यामुळे हे सगळे डिटेल्स जे होते ना तर ते बनवलेले आहेत. तर फिक्स लोगो जो आहे तर मी लवकरच बनवेन आणि तो तुमच्यासोबत शेअर पण करेन. तर इथे मला लास्टला साठी एक व्हिडिओ जो होता तर तो बनवायचा होता. म्हणजे एक शॉर्ट्स प्ले झाली ना की शॉर्ट्स नंतर असं दिसेल की फॉलोअर्स ऑन फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब, आणि त्यानंतर आपला माऊली फॅशनचा जो काही लोगो आहे ना तर तो खाली दिसेल. तर त्यासाठी मी कॅनवा मध्येच अॅनिमेटेड इंस्टाग्राम स्टोरी मध्ये ही जी एक पेज होतं तर ते बनवून घेतलं, MP4 मध्ये डाउनलोड केलं. 5 सेकंदाचं पेज जे होतं तर ते आपलं डाउनलोड झालेलं आहे. त्यानंतर मी हा जो पेज होता तर तो आपला जो व्हिडिओ आपला बनवलेला आहे, जो कॉन्टेंट आपण बनवलाय ना तर त्याला अटॅच केला. तर तुमच्यापैकी भरपूर जण आहेत ना तर अशा प्रकारचे डिझायनर साड्या, वेगवेगळे ड्रेस शिवत असणार आहेत, पण तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करत नाही, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा व्यवस्थित वापर करत नाही. त्यामुळे तुमचे प्रॉडक्ट्स जे असतील ना तर ते तुम्ही फक्त लोकललाच विकताय. जर तुम्हाला ग्लोबल करायचं असेल, म्हणजे तुमचा प्रॉडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल तर तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती अशा प्रकारचा कॉन्टेंट जो आहे तर तो क्रिएट करायचा. आता किती वेळ लागला मला कॉन्टेंट क्रिएट करायला किंवा रेकॉर्ड करायला किती वेळ लागला? अगदी 2 ते 3 मिनिटाची एक व्हिडिओ होती, काही फोटोज होते, तर ते एकत्र करून आपण काय केलं, एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. आता मी सगळ्यात पहिला इंस्टाग्राम वरती आले. तर इंस्टाग्राम वरती मी काय करणार आहे, एक रील ही जी आहे तर ती पोस्ट करणार आहे. सॉन्ग वापरते, मला फाल्गुनी फाटकचे मोस्टली अशा टाइप मध्ये रील्सला सॉंग्स ऍड करायला खूप आवडतात, त्यामुळे मी फाल्गुनी फाटकचं जे काही सॉन्ग होतं तर ते ऍड केलं. तुम्ही इथं वरती बुक नाव वगैरे पण ऍड करू शकताय, टेक्स्ट वगैरे काय करायचं असेल तर. आता मला ऑलरेडी मी व्हिडिओ मध्ये केली त्यामुळे मी नाही करत. एक कव्हर फोटो मी ऍड करते, म्हणजे कव्हर फोटो असा ऍड करायचा की तो व्यवस्थित दिसला पाहिजे आणि लोकांना त्याच्यावरती क्लिक करायला भाग पडलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग डिस्क्रिप्शन तुमचा जो काय आहे तो, जसं की 5 वर्षाच्या मुलीसाठी कमल साडी शिवण्याची पद्धत वगैरे, तर अशा टाईपचे डिस्क्रिप्शन्स काय असतील तर ते ऍड करायचे. आता मी इंग्लिश डिस्क्रिप्शन्स पण वापरलेले आहेत आणि मराठी डिस्क्रिप्शन्स पण जे असतील तर ते वापरलेत. डिस्क्रिप्शन मध्ये तुमचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, तुमचं लोकेशन असेल किंवा बुकिंग कशा पद्धतीने करायचं तर ते सगळं ऍड करायला विसरायचं नाही. मी सगळं लिहिलंय. परत फ्री शिपिंग ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आपण देतो. म्हणजे फ्री शिपिंग चार्जेस जे काय असतात ना तर ते आपण आपलं जे काही प्रॉफिट असेल ना तर त्याच्यामध्ये आपण ते मॅनेज करायचं असतं. आणि त्यानंतर मी हा जो व्हिडिओ होता तर तो इंस्टाग्राम वरती पोस्ट केला. अपलोडिंग दाखवते बघा. ओके, तर व्हिडिओ पोस्ट झालाय, अपलोड झालेली आहे. आता अपलोड झाल्यानंतर काही चेंजेस करायचे असतील तर ते पण तुम्ही करू शकताय. म्हणजे तुमचं समजा डिस्क्रिप्शन द्यायला कुठेतरी चुकलेलं आहे किंवा काहीतरी तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर ते करू शकता. आता माझ्या लक्षात नंतर आलं की आपण टॅग्सच दिले नाहीत.
टॅग्स म्हणजे हॅशटॅग्स. तर त्यानंतर मी पुन्हा ओपन केलं आणि त्यानंतर मी हॅशटॅग्स वापरले. हॅशटॅग्स म्हणजे काय, आता इथे मी वापरलं बघा की डिझायनर साडी किंवा हाऊ टू स्टिच अ साडी. तर अशा प्रकारचे हॅशटॅग्स म्हणजे जे लोक सर्च करतात तर ते टर्म्स जे असतील ना तर ते आपल्याला खाली हॅशटॅग मध्ये वापरायचे असतात. याच्यामुळे काय होतं, लोकांना आपले व्हिडिओ जे आहे तर ती सर्च करायला मदत होते. तर आता माझे भरपूर पेजेस आहेत. मी एकतर माझ्या मेन अकाउंटला पण ते ऍड केलं, तो जो शॉर्ट्स रील होती ती, आणि त्यानंतर आपली माऊली फॅशनचं जे पेज आहे ना तर त्याला पण मी इन्व्हाइट कोलॅबरेट केलं होतं. हे कोलॅबरेट कसं केलं तर हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन की कशा प्रकारे मी कोलॅबरेशनची रिक्वेस्ट पाठवली आणि एकाच अकाउंटवरून दोन्ही अकाउंटवरती आपली पोस्ट जी असेल, रील जी असेल तर ती कशा प्रकारे दिसते. स्टोरीला पण सेट केलं. ऍक्च्युली स्टोरी 2 वेळा सेट झाली तर त्यामुळे मी एक स्टोरी जी होती तर ती डिलीट केली. त्याच्यानंतर लगेचच मी काय केलं, माझं जे काही युट्यूब चॅनल आहे माऊली फॅशनचं, तर ते युट्यूब चॅनल ओपन केलं. जो आपला व्हिडिओ होता शॉर्ट्सच्या फॉर्मॅटमध्ये जो आपल्याला अपलोड करायचा आहे तर तो शॉर्ट्स मी ओपन केला. जर तुम्हाला सॉन्ग ऍड करायचं असेल तर तुम्ही सॉन्ग ऍड करू शकता. आता इथे पण मी फाल्गुनी फाटकचं जे काही सॉन्ग होतं शॉर्ट्स मधून सॉन्ग घेऊ शकताय. लॉंग व्हिडिओजला तुम्ही सॉन्ग ऍड करू शकत नाही. शॉर्ट्स ज्यावेळी अपलोड करताय म्हणजे 1 मिनिटाच्या आतमध्ये तर तुम्ही इकडे सॉन्ग घेऊ शकता. तर आता इथे मी काहीतरी इंटरेस्टिंग कॅप्शन द्यायचं आहे मला की कस्टमाइज साडी, असं मी पहिला विचार केला होता पण नंतर म्हटलं नको. तर असं काहीतरी टायटल देऊयात की लोकांनी त्याच्यावरती क्लिक केलं पाहिजे. तर त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण असं टायटल देऊया की 5 वर्षाच्या मुलीसाठी कमल साडी आपण कशी शिवली. ठीक आहे, चुकून माझ्याकडून एक डॉट पण पडला, कमल साडी डिझाईन. ठीक आहे, आणि मग त्याच्यानंतर मी इंग्लिशमध्ये पण लिहिलं कमल साडी फॉर 5 इयर्स, आणि त्याच्यानंतर काही हॅशटॅग्स होते जसं की वायटी शॉर्ट्स असेल, व्हायरल असेल, ट्रेंडिंग असेल. तर अशा प्रकारचे हॅशटॅग्स जे असतील तर ते तुम्ही वापरू शकता. मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये तुम्ही टायटल लिहिला तर थोडंसं बेटर पडतंय. त्याच्यानंतर खाली काही सेटिंग्स होते तर ते सेटिंग्स केले आणि मग जसं आपण कव्हर फोटो इंस्टाग्रामला चूज केला होता तर त्या पद्धतीने इथे पण कव्हर फोटो सिलेक्ट केला. आता तो कव्हर फोटो अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा की व्यवस्थित दिसेल. तर आता मला सलून कराड म्हणजे कोण, आपण बघा ज्यांची पोस्ट बनवली आहे ना तर त्यांचा मला कॉल आला होता, काहीतरी सांगायचं होतं त्यांना खूप महत्वाचं. तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगते त्यांनी काय सांगितलं मला आणि आपण काय चेंजेस केले. वरती बघा कॉल चालू आहे आपला, आणि कॉल चालू आहे आणि मी खाली जे असेल तर ते काम पण करते. ठीक आहे, दोन्ही गोष्टी ज्या असतील तर त्या आपल्या सायमल्टेनियसली चालू आहेत. तर भरपूर वेळेला मी असंच करते, कॉल आला की कॉल स्पीकरवरती ठेवते आणि जे काही माझं काम हातामध्ये असतंय ना तर ते मी चालूच ठेवते. तर आता त्यांनी मला काय सांगितलं होतं की PDF मिळालेलीच नाही असं त्या बोलल्या होत्या. तर त्यांना PDF पुन्हा एकदा मी पिन केली आणि त्यांनी त्याच्यानंतर खूप मेजर चेंजेस मला सांगितले त्या डिझाईनमध्ये. तर ते मी डिटेलमध्ये तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जे असेल तर ते सांगेल. ठीक आहे, पण अशा टाईपमध्ये आपली जी डिझाईन होती तर ती पण तयार झाली होती आणि आपला व्हिडिओ जो होता तर तो अपलोडिंग व्हायला चालू झाला होता युट्यूबवरती. व्हिडिओची क्वालिटी थोडी हाय होती त्यामुळे मी 4K मध्ये तो व्हिडिओ जो होता ना तर तो अपलोड करते, म्हणजे हाय क्वालिटीमध्ये अपलोड करते सो दॅट तो दिसायला पण छान वाटेल. त्याच्यानंतर मी युट्यूब स्टुडिओमध्ये आले आणि युट्यूब स्टुडिओमध्ये मी काही टॅग्स होते ना तर ते वापरले, जसं की ही कमल साडी फॉर 5 इयर गर्ल, साडी डिझाईन, साडी पॅटर्न्स, म्हणजे जे काय काय लोक सर्च करतायत ना तर ते आपण इकडे हॅशटॅग्स मध्ये वापरायचं. म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ती सर्च करते ना तर त्यावेळी आपलं चॅनल जे आहे तर ते वरती येतं, सर्च लिस्ट मध्ये जे असेल तर ते वरती येतं. त्यानंतर डन केले, जे काही हॅशटॅग्स होते तर ते लावले. मुलं छान खेळत बसलेत, थोडंसं व्यवस्थित मोबाईल दिसावं तर त्यासाठी दुपारी सूर्या पण झोपला होता ना तर त्यामुळे आम्ही अंधार करून बसलो होतो दुपारच्या टाइम मध्ये सो दॅट मुलं छान झोपतात. त्याच्यानंतर मला अजून एक करायचं होतं, म्हणजे शिलाई कामासाठी अनुभवी महिला कारागीर पाहिजे. तर मला मम्मीला शिव द्यायचं नाही. ठीक आहे, माझं खूप मोठं स्वप्न आहे की आपल्याला खूप मोठं गार्मेंट्स बनवायचं आहे जिकडे खूप मशिनरी आणि भरपूर सगळा स्टाफ वगैरे असेल. त्यामुळे मी जे काही स्टाफ आहे तर ते बघते. त्याच्यानंतर संध्याकाळी खूप एन्जॉयमेंटचा मुवमेंट होता, कारण संध्याकाळी आम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की जय पॅलेसचा आपल्याला VIP पास आला होता दांडियाचा. तर मी काहीच ऍक्च्युली रेडी झालेलं नाहीये. तिकडे बघा किती छान छान लेडीज रेडी होऊन आल्यात. मुलींना पण असं काही खास रेडी केलं नव्हतं, पण तिथे जाणं आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. तिथले जे वाईब्स होते ना तर ते ऍब्झॉर्ब करणं महत्वाचं होतं. तो जो ब्रेक होता आमच्या डेली रुटीनच्या लाईफ मधून तर तो घेणं खूप जास्त महत्वाचं होतं. आणि त्याच्यासाठी म्हटलं की खूप लास्ट मुवमेंटला आम्ही गेलो, म्हणजे आय थिंक 8 वाजता गेलो, 6 वाजता कार्यक्रम चालू झाला होता पण 8 वाजता आम्ही गेलो. बट स्टील मुली खूप छान त्यांनी एन्जॉय केलं आणि खरंच त्यांना
खूप छान वाटलं. मी रेकॉर्डिंग केल्यात ते व्हिडिओ त्यांना दाखवले की त्यांना खूप छान वाटते आजही, म्हणजे आत्ताही. तर खूप छान एन्जॉय केला ऍक्च्युली. थोडाफार ब्रेक असा प्रत्येकाच्याच लाईफ मध्ये असायला हवा कधीतरी. तर तिकडे ना ऍक्च्युली जेवण पण होतं, संध्याकाळचाच कार्यक्रम होता. तर तिकडे जेवण पण होतं, जेवणाचे पण पासेस होते. पण मिस्टर बोलले आणि आमचं म्हणजे म्युच्युअली असं ठरलं की 3 मुलांना घेऊन जेवायचं कसं तिकडे, कारण आता सध्या आम्ही कधीच हॉटेलला नाही जात. कधी काय बाहेरचं खाऊ वाटलं ना तर घरामध्ये पार्सल आणतो आणि मग खातो. मोस्टली आम्ही बाहेरचं खातच नाही, पण तरी मी तुम्हाला सांगते, खाऊ वाटलं तर आम्ही तसं करतो. त्यामुळे आम्ही बिग नो केला बाहेर जेवायला एकत्र. आणि त्यानंतर आम्ही छान निवांत घरी आलो. आणि सगळ्यात पहिला काम मुलींना खायला घालायचं. तर रोज दोघींना या खायला घालायचं काम त्यांच्या बाबांचं असतंय. पण आज ते खूप कंटाळले होते ऍक्च्युली, म्हणजे कामावरून आले आणि त्याच्यानंतर आम्हाला घेऊन लगेच तिकडे गेले. तर त्यामुळे म्हटलं की हे जे आहे काम तर ते आज मी घेते, तुम्ही निवांत झोपा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर ते खाली कॉमेंट करून नक्की सांगा. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमचा कोणता व्यवसाय आहे आणि तुम्हाला कोणत्या व्यवसायाचा कॉन्टेंट जो असेल तर तो क्रिएट करायचा आहे, तर ते सुद्धा प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. म्हणजे त्या व्यवसायाशी रिलेटेड काही टिप्स असतील तर ते मी माझ्या येत्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत शेअर करू शकते. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंटच्या बरोबर शेजारी ना हाईप नावाचा एक ऑप्शन असतो. तर हाईप वरती जाऊन जे काही पॉईंट्स असतील तर ते तुम्ही मला देऊ शकताय जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर. आणि हो, अजून एक महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं होतं की तुम्ही जे काही छान छान आणि मोटिवेशनल कॉमेंट्स माझ्या व्हिडिओला खाली ड्रॉप करताय ना, तर ते मला खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी देतात सगळ्या गोष्टी करायला. म्हणजे डेली व्लॉग्स, आता मला ऍक्च्युअल मध्ये डेली व्लॉग्स रेकॉर्ड करायला असेल किंवा ते एडिट करून व्हॉइस ओव्हर करणं खूप माझ्यासाठी टफ जातं. पण स्टील मला खूप मोटिवेट करते की नाही, ऑडियन्स तुझा तुझे व्हिडिओज बघताय आणि कमेंट करते त्याच्यावरती छान छान. त्यामुळे मला खूप छान वाटतं ऍक्च्युली. आणि अशाच पद्धतीने छान छान कॉमेंट्स करत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.